प्रश्न. दुधात माशी पडल्यावर काय करावे? प्रथम माशीला दुधातनं बाहेर काढून तिला स्वच्छ पाण्याने अंघोळ घालावी आणि नंतरच मग त्या दुधाची बासुंदी बनवावी. पुढचा प्रश्न. लिंग कसे ओळखावे? इश्श जावा बाई, हा काय प्रश्न झाला का? कसं ओळखायचं वगैरे? अगं व्याकरणाचा प्रश्न विचारते मी तुला. कठीण आहे. विरामचिन्हे कशासाठी वापरतात? एखादं वाक्य जेव्हा धावत धावत येतं ना त्याला थांबवण्यासाठी स्वल्पविराम वापरतात आणि ते जेव्हा धावून धावून थकतो ना तेव्हा त्याला पूर्णविराम लावतात. शून्य मार्क देण्याच्याही लायकीचे नाहीयेस तू. पावसाळ्यात पाऊस का पडतो? अहो कारण तो उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पडला तर लोक शिव्या घालतात त्याला, म्हणून तो पडतो पावसाळ्यात. काय प्रश्न विचारतायत मला. पुढचा प्रश्न. हिमालय पर्वत एवढा उंच का आहे? कारण त्याचे आई बाबा उंच असतील म्हणून. डोंबल तुझं. समुद्राचे पाणी खारट का असते? ते मासे आणि पाण्यात राहणारे इतर प्राणी असतात ना त्यांच्याकडे टॉयलेट नसतं वेगळं, मग ते त्याच पाण्यात शू करतात गधडे. शू करतात ते त्या पाण्यात म्हणून ते पाणी खारट असतं. आता याच्यात माझी काय चूक आहे? तुम्ही का मारताय मला बाई? चंद्र पृथ्वीभोवती का फिरतो? कारण चंद्राला पृथ्वीला पटवायचं असतं म्हणून तो तिच्या भोवती गोल गोल फिरतो. देवा बरं, विशेषण माहितीये का? विशेषण सांग बघू त्याबद्दल. हे मी वाचलंय कुठेतरी. हा, रावणाचा छोटा भाऊ. अगं गाढविणी, तो विभीषण. मी तुला विशेषणाबद्दल विचारतेय. हो का? नव्हतं माहिती मला. अव्यय म्हणजे काय? अहो ते तर खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे बघा, हाताने आपण जेवू शकतो, तोंडाने आपण घास चावून पोटापर्यंत पोहोचवू शकतो. अव्यय ग, अवयव नाही, अव्यय. मला वाटलं अवयव. नव्हतं माहिती बाई मला हे. प्रकाश वर्ष माहितीये? प्रकाश वर्षाबद्दल काय माहितीये तुला? बाई कुणाला सांगू नका हा. आता ह्यात कुजबुजण्यासारखं काय आहे? मोठ्यान बोल. लपाछपी खेळतात. काय? अहो प्रकाश सर आणि वर्षा मॅडम आहेत ना, त्या रोज शाळा सुटली की आपल्या शाळेच्या गेटच्या बाहेर तो मोठा महाड आहे की नाही, त्याच्या मागे लपाछपी खेळतात. आणि राज्य कोणावर असतं माहितीये का? त्या वर्षा मॅडमच्या नवऱ्यावर. म्हणजे तो रोज गाडी घेऊन ह्याला न्यायला येतो ना वर्षा मॅडमना. अहो पण ही दोघं त्याला सापडतच नाहीत. मी बाई रोज बघते त्यांना माडाच्या मागे. एक दिवस ना मी त्या वर्षा मॅडमच्या नवऱ्याला मदत करणार बाई. रोज त्या बिचाऱ्यांवर राज्य येतं. मारताय कशाला? मी जे माझ्या डोळ्यांनी बघितलं तेच सांगितलं ना तुम्हाला. चुकवला चुकवला. कार्टे हे धंदे करतेस तू? काळ सांग आणि त्याची उदाहरणही सांग सोबत. हा हे येतं मला. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. भूतकाळ म्हणजे मी खूप अभ्यास केला. वर्तमान काळ म्हणजे मी आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देत आहे.
माझं उत्तर. जर बरोबर दिलंस तरच मार्क देईन मी. हा. क्वार्टर म्हणजे किती?